मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 7 गोष्टींविषयी बोलणार आहे, ज्या 7 गोष्टींवरती आज एक सामान्य मध्यमवर्गीय भारतीय माणूस त्याच्या आयुष्यातले सगळ्यात जास्त पैसे खर्च करत असतो। तुम्ही जर आपल्या चॅनल बऱ्याच दिवसांपासून रेग्युलरली बघत असाल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की आपल्या चॅनलवरती जे काही कंटेंट बनवतो ना मी, ते बेसिकली आपल्या 20s मधल्या मित्रांना, म्हणजे ज्यांचं वय 20 ते 30 वर्षांच्या आतमध्ये आहे, त्यांना नजरेसमोर ठेवून बनवलेलं असतं। जी सगळी लोक आता नुकतेच एक तर जॉबला लागलेत, त्यांच्या करिअरला स्टार्ट केलेले, काही जणांना 2-4 वर्ष झालेली आहे जॉबला लागून, तर हेच सगळ्यात योग्य वय आहे ज्या वयामध्ये आपल्याला ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की आपण आपल्या पैशांसोबत ट्रीट कसं केलं पाहिजे, जेणेकरून आपण फ्युचरमध्ये आपल्या पैशांसोबत कमीत कमी मिस्टेक्स करू आणि पर्सनल फायनान्स योग्य पद्धतीने मॅनेज करायला शिकू। आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण ज्या 7 गोष्टी डिस्कस करणार आहेत, त्यातल्या काही गोष्टी मे बी तुम्ही आता फेस करायला स्टार्ट केलेल्या असतील किंवा येणाऱ्या काही वर्षांमध्ये या सगळ्या गोष्टींमधून मे बी तुम्हाला जायला लागणार आहे। त्यामुळेच मला असं वाटतं की ही योग्य वेळ आहे आपण अवेअर होण्याची किंवा मग तुम्हाला ऍड्रेस करण्याची की कुठल्या गोष्टींवरती आपल्याला खर्च करायचा आणि कुठल्या गोष्टींवरती आपल्याला खर्च करणं टाळायचे। तर चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। सूरज थिटे नाव आहे माझं आणि तुम्ही बघायला स्टार्ट केलेले आहेत आपण जी फायर सिरीज लॉन्च केलेली आहे, त्या फायर सिरीजचा 35वा एपिसोड, ज्यामध्ये आपण अशा 7 गोष्टी डिस्कस करणार आहेत ज्या गोष्टींवरती एक मिडल क्लास भारतीय व्यक्ती सगळ्यात जास्त पैसे खर्च करतोय। सगळ्यात पहिली गोष्ट प्री वेडिंग्स आणि वेडिंग्स। आपण जी भारतीय लोक आहे ना, ह्यांच्यासाठी लग्न हा एक खूप भावनिक मुद्दा आहे, पण आजकाल काय होते माहितीये का, एकदा लग्न ठरलं ना तर मग एकमेकांसोबतचं आपलं कनेक्शन कसं वाढेल, बॉन्ड कसं वाढेल हे विचारण्याच्या आधी त्यांच्यामध्ये डिस्कशन स्टार्ट होतं की प्री वेडिंग कधी करायची किंवा कुठं करायची आणि कसं करायची। आणि एका प्री वेडिंग साठी मिनिमम खर्च किती येतो ऍव्हरेज, तर साधारण 30,000 ते 60,000 रुपयांच्या रेंजमध्ये, प्लस आपण जे लोकेशनला जातो, जे काही ट्रॅव्हल वगैरे करतो, स्टे करतो कुठेतरी, या सगळ्या गोष्टींचे एक्सपेन्सेस आपल्याला वेगळे लागतात। आणि ही जी काही रेंज आहे ना, ती आपल्यापैकी बऱ्याच लोकांची मंथली सॅलरी आहे। आता ही गोष्ट योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे आपण कसं समजून घ्यायचं, तर ह्याच्यासाठी आपल्याला समजून घ्यायला लागेल मार्केटिंग ट्रॅप। मार्केटिंग ट्रॅप काय असतो, तर बघा, तुम्हाला ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा कधी कळली की एखाद्याला आपण गिफ्ट म्हणून चॉकलेट्स पण देऊ शकतो, किंवा समजा तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला भेटायला चालले तर मग तुम्ही कॅडबरी घेऊन गेली पाहिजे। जर तुम्ही रक्षाबंधनला तुमच्या बहिणीला गिफ्ट देताय तर कॅडबरीचं सेलिब्रेशन गिफ्ट देऊ शकता। हे तुम्हाला कोणी सांगितलं सगळ्यात पहिल्यांदा, तर ऑब्व्हियसली टीव्ही वरती येऊन अमिताभ बच्चननी सांगितलं की कुछ मीठा हो जाए। तर हा ऍक्च्युअल विषय आहे की जेव्हा कंपन्यांना त्यांचं प्रोडक्ट सेल करण्याची गरज पडते त्यावेळेस ते मार्केट क्रिएट करत असतात। अजून बऱ्याचशा गोष्टी ट्रॅडिशनल असू शकल्या असतात ज्या ऍज अ गिफ्ट आपण देऊ शकलो असतो, पण आपण टीव्ही वरती बघितलेलं असतं किंवा आपला कुणीतरी फेवरेट सुपरस्टार ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय आणि म्हणून आपण ते फॉलो करायला स्टार्ट करतो। अशाच पद्धतीनं ज्यावेळेस जे मोठे मोठे फोटोग्राफर लोक आहेत, बॉलिवूड मधले फोटोग्राफर लोक वगैरे काही आहेत, त्यांना ज्यावेळेस हे कळलं की आपल्याला आपले इन्कम वाढवणं गरजेचं आहे, तर ते लोक सगळ्यात पहिल्यांदा काय करतील, तर आपल्या अशा इमोशन्सला ट्रॅप करायला स्टार्ट केलं जिथं आपली यंग पॉप्युलेशन इझिली ट्रॅप होऊ शकते। आपण हे प्री वेडिंग वगैरे या सगळ्या भानगडींमध्ये कधी पडायला स्टार्ट केलं, तर ऑब्व्हियसली आपण जेव्हा आपल्या एखाद्या फेवरेट हिरो हिरोईनची वगैरे डेस्टिनेशन वेडिंग बघतो, त्यांचे जे सगळे कपडे, लेहंगे वगैरे हे ज्या सगळ्या गोष्टी बघतो, तिथून आपल्याला त्या सगळ्या गोष्टींविषयी अट्रॅक्शन तयार होतं। पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, जे हे हिरो हिरोईन किंवा हे जे सेलिब्रिटी लोक लग्न करतात ना, त्यांच्या अंगावरचे कपडे, त्यांचा कॅमेरामॅन, त्यांच्या सगळ्या गोष्टींचा खर्च असतो ना, ते स्वतः क्वचितच त्याच्यातल्या गोष्टी करत असतात। त्यांना सगळ्या गोष्टी स्पॉन्सर केलेल्या असतात कुणीतरी। तुम्ही दुसऱ्या दिवशी त्यांचं इंस्टाग्राम जर जाऊन चेक केलं ना, त्याच्यावरती बरोबर त्यांनी टाकलेलं असतं की हा लेहंगा कुणीतरी डिझाईन केलेला आहे किंवा मग आमच्या लग्नाचं शूट ह्यांनी केलेलं आहे। तर ते त्यांचं प्रमोशन करत असतात आणि लाखो रुपये उलट त्यांच्याकडनं चार्ज करत असतात। त्यांची लग्नही जवळजवळ फुकटच होत असतात। पण मग आपण मध्यमवर्गीय लोक आहे, आपण आपले पैसे मेहनतीने कमवलेले असतात आणि या सगळ्या गोष्टींच्या अट्रॅक्शन मध्ये आपण आपले बरेचसे पैसे वाया घालवत असतो। आता मी हे म्हणत नाही की कुणी ह्या सगळ्या गोष्टी करूच नाही, पण सांगण्याचा मुद्दा हा आहे की कुठलीही जी मटेरियलिस्टिक गोष्ट आहे ना, त्याच्यातनं जे सॅटिस्फॅक्शन मिळतं त्याला एक नेहमीच लिमिट असते। आपण शेवटी माणसं आहोत आणि माणसांचं ऍक्च्युअल सॅटिस्फॅक्शन ही कनेक्शन्स मधनं, बॉन्डिंग्स मधनं, एकमेकांसोबतच्या तुमच्या कम्फर्ट, कंपॅनियनशिप या सगळ्या गोष्टींमधूनच मिळू शकतं। आणि जेवढं आपण या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे पडू ना, तेवढा आपण त्या इव्हेंट मधला इसेन्स घालवत असू। याच जर एक तुम्हाला उदाहरण सांगायचं तर आताच पाठीमागे पेपरमध्ये न्यूज आली होती बघा की उत्तराखंडच्या एका मुलीनं तिचं स्वतःचं ठरलेलं लग्न कॅन्सल केलं। आणि कारण काय होतं, तर कारण काय हरासमेंट किंवा कुणी तिला काही बोललं किंवा मग हुंडा मागितला वगैरे असं काहीही नव्हतं, तर तिने लग्न कॅन्सल केलं। ह्याचं कारण हे होतं की तिला तो ड्रेस नव्हता आवडला जो तिच्या सासरच्या लोकांनी घेतला होता आणि त्याची डिझाईन वगैरे पण इतकी वाईट होती असं नव्हतं, तर फक्त तो 10,000 रुपयांचा होता। ही गोष्ट तिला पटली नव्हती, कारण मग तिच्या मैत्रिणी जे मार्केटमध्ये मिळतात साधारण 60-70 हजार रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतचे वेडिंग लेहंगे किंवा वेडिंग ड्रेसेस वगैरे मिळतात, त्या पद्धतीचं तिला काहीतरी पाहिजे होतं आणि म्हणून तिने ते लग्न कॅन्सल केलं। कृणाल शहा जे आहेत, क्रेड ऍपचे फाउंडर जे आहेत ना, त्यांनी एका पॉडकास्ट मध्ये सांगितलं होतं की एक
ॲव्हरेज भारतीय व्यक्ती आहे ना, ती अॅन्युअली जेवढं कमवते म्हणजे वर्षाला जेवढं कमवते ना, त्याच्या 6 पट पैसे एका लग्नामध्ये खर्च करत असते. Most people spend close to 6 times their annual salary for their wedding. Wow. म्हणजे जर का तुम्ही अॅन्युअली 5 लाख रुपये कमवताय इन हँड सॅलरी, तर तुम्ही 30 लाख रुपयांपर्यंत एका लग्नावरती खर्च करताय. 6 वर्षांची तुमची सगळी कमाई. आणि त्यासाठी बरीचशी लोक 50,000 रुपयांपासून ते 40 लाख रुपयांपर्यंतचे लोन्स घेतात बँकेकडनं लग्न करण्यासाठी. तर ही खरंच अननेसेसरी गोष्ट आहे. जसं मी अगदी सुरुवातीला सांगितलं की आपल्यासाठी लग्न हा एक भावनिक विषय आहे. त्याच्यामध्ये जेवढ्या मटेरियलिस्टिक गोष्टी इन्व्हॉल्व्ह होणार ना, तेवढा आपण त्या सोहळ्याचा आनंदच गमावणार आहे. हे आपल्याला थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. याच्यावरती सोल्युशन काय आहे? तर सगळ्यात पहिली गोष्ट, लिमिटेड लग्न करा, जसे आपण लॉकडाऊन मध्ये करत होतो. 100-150 इतक्याच लोकांना बोलवा जे ऍक्च्युअली तुमच्या क्लोज आहेत, तुमच्या मित्रमैत्रिणी आहेत, तुमच्या फॅमिली मेंबर्स आहेत. तेवढ्याच लोकांसोबत तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने एन्जॉय करू शकता आणि तुमचा अननेसेसरी खर्च पण टाळू शकता. आणि दुसरं सोल्युशन, जर तुम्हाला हे वाटतच आहे की आपण आयुष्यात एकदाच लग्न करणार आहे, तर ट्रॅडिशनल पद्धतीनेच करावं. तर त्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट करू शकता की एक बजेट फिक्स करा की तुम्हाला किती पैशांमध्ये तुमचं लग्न उरकायचंय आणि तेवढ्या बजेटला स्टिक राहा. त्याच्यापेक्षा जास्त पैसे काहीही झालं तरी खर्च करायचं नाही हे ठरवून घ्या. आणि ते पैसे तुमच्या स्वतःकडे, तुमच्या पॅरेंट्सकडे अवेलेबल असले पाहिजेत. मुलींच्या घरच्यांनी किंवा मुलांच्या घरच्यांनी दोघांनीही लग्नासाठी कर्ज घेणं सक्तीने टाळलं पाहिजे. कारण त्या एका दिवसाच्या इव्हेंटसाठी पुढे वर्षानुवर्ष तुम्हाला सगळ्या गोष्टींचा त्रास भोगावा लागू शकतो. कोणाकडनं उसने घेतलेले पैसे तुम्हाला परत द्यायचे, बँकांचे EMI भरायचे. या सगळ्या गोष्टींमध्ये ऍटलीस्ट लग्नाच्या बाबतीत तरी आपण नाही पडलं पाहिजे. दुसरी गोष्ट ज्यावरती एक मध्यमवर्गीय भारतीय व्यक्ती सगळ्यात जास्त पैसे खर्च करते, ती सांगण्याच्या आधी ही लिंक्डइन पोस्ट बघा. राहुल काब्रा नावाच्या एका व्यक्तीने काही दिवसांपूर्वी लिंक्डइन वरती पोस्ट केली होती. त्याने त्याच्या जवळच्या लोकल रेस्टॉरंट मध्ये जाऊन एक डिश परचेस केली आणि सेम डिश सेम हॉटेल मधून त्याने परत ऑनलाईन ऑर्डर केली आणि कम्पेअर करून बघितली दोन्ही बिलं. तर ऑफलाईन मध्ये जेव्हा डायरेक्ट रेस्टॉरंट मध्ये जाऊन ती गोष्ट त्याने परचेस केली ना, ती डिश त्याने परचेस केली ना, तर जेवढ्या प्राइस मध्ये त्याला भेटली होती त्याच्यापेक्षा 35% प्राइस जास्त त्याला पे करायला लागली जेव्हा त्याने तीच डिश ऑनलाईन ऑर्डर केली. आणि इरेस्पेक्टिव्ह ऑफ सगळे जे डिस्काउंट 50% 80% डिस्काउंट तिथे लिहिलेली होती ना, त्यानंतरही 35% बिल जवळजवळ जास्त होतं ऑनलाईन फूड ऑर्डर वरती ऑफलाईन हॉटेलमध्ये जाऊन घेण्यापेक्षा. हीच ती गोष्ट आहे ऑनलाईन फूड ऑर्डर जे आपण आता करतोय. मॅक्झिमम नोकरदार वर्ग जे कॉर्पोरेट मध्ये काम करतायत ना, त्यांना ह्या गोष्टीची सवय लागत चाललेली आहे. आताच मागच्या वर्षी एक न्यूज पण आली होती बघा. इथं आपल्याच पुण्यामध्ये एका व्यक्तीने एका वर्षामध्ये जवळपास झोमॅटोवरून 28 लाख रुपयांचे फूड ऑर्डर केल्या होत्या. तर तुम्ही करा कॅल्क्युलेशन आता किती आपण ह्या गोष्टींसोबत हॅबिच्युअल होत चाललेलो आहोत. आणि दुसरी गोष्ट ही पण आहे की तिथे किती हायजीन मेंटेन केलं जातं किंवा मग त्या गोष्टी किती फ्राईड असतात, किती आपल्या हेल्थसाठी चांगल्या असतात. ते प्लास्टिकच्या रॅपर्स मध्ये वगैरे जे आपण सगळ्या गोष्टी खातोय ना, ते किती आपल्यासाठी हेल्दी, या गोष्टीचा पण आपण विचार करणं गरजेचं आहे. तर ऑलमोस्ट टाइम्स आपण जे ऑनलाईन फूड ऑर्डर करतोय ना, ते वेस्ट ऑफ मनी आहे. जर तुम्हाला बाहेर जायचंच असेल तर मग लोकल रेस्टॉरंट मध्ये आपण गेलं पाहिजे किंवा मग सगळ्यात बेस्ट गोष्ट घरी बनवा तुम्हाला जे काही बनवायचं ते. तिसरी गोष्ट ऑनलाईन शॉपिंग. तुम्ही नितीन गडकरींचं ते संसदेतलं भाषण ऐकलंय का? त्यांनी त्या सभागृहामध्ये सांगितलं होतं जी लेविज नावाची कंपनी आहे ते आपला खादीचा कपडा अगदी स्वस्तामध्ये खरेदी करतायत आणि मग स्वतःचे टॅग लावून महागामध्ये ते आपल्याच मार्केटला, आपल्याच लोकांना, आपल्याच भारतामध्ये सेल केलं जाते. की आप खादी डेनिम क्यों नहीं यूज करते हो? ये जो अमेरिकन कंपनी है लेवाइस या कुछ तो नाम है उसका, वो हमारा पूरा खादी डेनिम का कपड़ा खरीद रही है और वो उनका ब्रांडिंग होकर हमारे लोग 3000 और 4000 में खरीदते हैं. तर ही जी ब्रँड नावाची गोष्ट आहे ना, ज्याच्या पाठीमागे आपली तरुणाई आजकाल पळते, त्यांना प्रत्येक गोष्ट फक्त ब्रँडचीच पाहिजे. प्रत्येक वेळेस एखाद्या ब्रँडच्या नावावरती खर्च करणं वर्थ नसू शकतं किंवा त्याची गरजही नसते बहुतेकदा. तुम्हाला माहितीये का 2021 मध्ये भारतीय लोकांनी जे लक्झरी गुड्स किंवा जे ब्रँड्स वगैरे आहेत ना, या गोष्टींची ऑनलाईन शॉपिंग करण्यावरती किती खर्च केला होता? तर $6 बिलियन इतका खर्च 2021 मध्ये केला होता. आणि त्याच्यानंतर लगेच एका वर्षामध्ये म्हणजे 2022 मध्ये त्याच्यामध्ये 42% वाढ झाली. $8.5 बिलियन इतकी ऑनलाईन शॉपिंग आपण भारतीयांनी 2022 मध्ये केलेली आहे. आणि यातल्या बहुतेक गोष्टी आपण कशासाठी करतो? तर शो ऑफ करण्यासाठी. आणि म्हणूनच हे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत ना, ते आपल्या या गोष्टीचा फायदा घेतात. तुम्हाला दाखवलं जातं की 50% डिस्काउंट आहे, 100% डिस्काउंट आहे, बाय वन गेट वन मिळते. पण ऍक्च्युअली तीच गोष्ट सेम जर तुम्ही लोकल दुकानामध्ये जाऊन घेतलीत ना, तर तो सगळा डिस्काउंट देऊन पण ऑनलाईन वाले जेवढ्या पैशांमध्ये देतात ना, त्याच्यापेक्षा कमी पैशांमध्ये तुम्हाला ती ऑफलाईन शॉप मध्ये मिळते गोष्ट. तुम्ही बघा या फोटोमध्ये तुम्हाला एक साधारण चप्पल दिसत असेल, ती 9,000 रुपयांना आहे. हे एक जॅकेट आहे जे साधारण 60,000 रुपयांच्या रेंज मध्ये विकले जाते, जे पत्ता गोबी सारखं जॅकेट दिसतंय. आणि हे सगळं माहिती असताना पण खूप लोक ऑनलाईन परचेस करतात. आता काळ ऑनलाईनचा आहे, सगळ्या गोष्टी ऑनलाईनच मिळणार आहेत किंवा इथून पुढे ऑनलाईनच होणार आहे, हा जो आपला समज आहे ना, तो आपल्या हातातले पैसे हिसकावून घेतोय. अल्टिमेटली इथलं लोकल मार्केट पण टिकणार आहे, ते एवढ्या सहजासहजी बंद होणार नाहीये. ते बंद होणं गव्हर्नमेंटला पण परवडणार नाही आणि आपल्या मार्केटला पण परवडणार नाहीये. याच्यावरती सोल्युशन काय? सगळ्यात पहिली गोष्ट, आपण मेड इन इंडिया प्रोडक्ट जास्तीत जास्त परचेस केले पाहिजेत. दुसरी गोष्ट,
जर तुम्हाला एखादी गोष्ट ऑनलाईन परचेस करायची आहे ना आणि तुम्ही ऑनलाईन 2-3 तास घालवताय ती गोष्ट सर्च करण्यामध्ये, तर एक वेळेस लोकल शॉपमध्ये जाऊन पण बघा की त्याच क्वालिटीची त्याच कलर मधली सेम गोष्ट तुम्हाला लोकल मार्केटमध्ये किती रुपयांना मिळते. आणि जर लोकल मार्केटमध्ये स्वस्त मिळत असेल तर ती लोकल मार्केटमधूनच परचेस करा. कारण ह्या बहुतेक ज्या कंपन्या आहेत ना ऑनलाईन वाल्या, एकतर त्या विदेशी आहेत. आपण जे पैसे खर्च करतोय ते आपल्या देशामध्ये आपलं मार्केट ग्रो करण्यासाठी खर्च होत नाहीयेत. त्यामुळं जास्तीत जास्त गोष्टी लोकल मार्केटमधून परचेस करण्याचा प्रयत्न करा. आणि तिसरी गोष्ट, आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे, ज्या गोष्टी आपल्यासाठी अफोर्डेबल आहेत आणि कन्व्हिनियंट आहेत ना, त्याच परचेस करा. इम्पल्सिव्ह बाईंग ज्याला आपण म्हणतो, एखादी गोष्ट बघून आपल्याला राहवत नाही ती खरेदी केल्यापेक्षा, अशा गोष्टींवरती खर्च करणं टाळाच. स्वतःमध्ये ती हॅबिटच डेव्हलप करा की ऍक्च्युअल आपल्याला त्या गोष्टीची गरज असल्याशिवाय मी ती परचेस करणार नाही. कारण ह्याच्यावरती खूप लोक खूप पैसे खर्च करतात आता, आणि बऱ्याच वेळेस तो फक्त वेस्ट ऑफ मनी आहे. नंबर 4, ज्यावरती एक भारतीय व्यक्ती सगळ्यात जास्त पैसे खर्च करते आता, ते म्हणजे लोन्स आणि चीप इन्व्हेस्टमेंट्स. तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळेस तुम्ही एक होम लोन घेताय, म्हणजे समजा आपण एक उदाहरण घेऊयात की तुम्ही 40 लाख रुपयांचं होम लोन घेतलेलं आहे आणि पुढच्या 20 वर्षांचा त्याचा टेन्युअर आहे, तर 20 वर्षामध्ये तुम्ही बँकेला किती पैसे पे करणार आहात? जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर साधारण 85 लाख रुपये तुम्ही बँकेला पे करणार आहात 20 वर्षांच्या टर्म मध्ये. म्हणजे ज्या घरासाठी तुम्ही 40 लाख रुपयाचं लोन घेतले त्या घराची व्हॅल्यू 40 लाख रुपये आहे, पण 20 वर्षांमध्ये तुम्ही बँकेला डबल पेक्षा जास्त म्हणजे 85 लाख रुपये पे करणार आहात. ह्या गोष्टीमध्ये मेजर प्रॉब्लेम काय माहितीये का, 20 वर्ष म्हणजे समजा तुम्ही 30व्या वर्षी वयाच्या जर होम लोन घेतलेले आहेत ना, तर ते होम लोन नील होईपर्यंत तुमचं वय होणार आहे 50 वर्ष. त्याच्यानंतर तुम्ही किती वेळ वर्किंग राहणार आहात? आपल्या आयुष्यातला जो कमवायचा वेळ आहे, मेहनत करण्याचा वेळ आहे, तो तर तुम्ही बँकेला ईएमआय देण्यामध्येच वेस्ट करताय. त्याच्यानंतर आपले हेल्थ इश्यूज वगैरे सगळ्या गोष्टी असतील, मुलांचे एज्युकेशन वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी पुढे आपल्यासाठी असणार आहेत. त्या सगळ्या गोष्टींचा विचार न करता आपण जेव्हा एखादा होम लोन घेतो ना, तर तो आपल्यासाठी ट्रॅप असू शकतो. दुसरी गोष्ट, चीप इन्व्हेस्टमेंट जसं की एफडी वगैरे. आता एफडीच्या अगदीच काही अगेन्स्ट नाहीये मी. जर का तुम्हाला समजा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करायचे असतील आणि पूर्ण सेफ पाहिजे असेल, 100% सिक्युरिटी पाहिजे असेल, तर मग एफडी चांगला ऑप्शन आहे. पण ज्यावेळेस तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करताय, तर मग तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात अशा असेट्स मध्ये न करता आपण एखादी बँक स्कीम, एखादी LIC ची इन्व्हेस्टमेंट पॉलिसी, अशा गोष्टींमध्ये ज्यावेळेस इन्व्हेस्ट करत असतो ना, त्यावेळेस आपण आपले पैसे वेस्ट करत असतो. कारण हे लोक साधारण तुम्हाला 5% ते 7% याच्या आतमध्ये कुठेही रिटर्न्स देतात आणि त्याच रेटने इन्फ्लेशन पण वाढतंय सध्या. म्हणजे समजा तुम्ही 100 रुपये इन्व्हेस्ट केले, त्याचे पुढच्या वर्षी जर 107 रुपये होणार असतील, तर जी गोष्ट तुम्ही आज 100 रुपयाला परचेस करणार आहे ती गोष्ट पुढच्या वर्षी जाऊन 107 रुपयालाच परचेस करणार आहात. मग तुमच्या पैशांची व्हॅल्यू वाढली का? तर बिलकुल नाही वाढली. इन्फ्लेशनच्याच रेटने तुमचे पैसे वाढतात, म्हणजे काहीच नाही वाढत आहेत. याच्यावरती सोल्युशन काय? जसं मी तुम्हाला मगाशी घराचं उदाहरण दिलं, जर का तुम्हाला घर घ्यायचंच असेल तर हा एक पर्सनल डिसिजन आहे आणि त्यात पण तुम्हाला लोन काढून घ्यायचं असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या जो लोनचा ईएमआय आहे ना, तो तुमच्या सॅलरीच्या 30% पेक्षा जास्त नसला पाहिजे. होम लोन या स्पेशल विषयावरती मी एक पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याला तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स दिलात. जर अजूनही तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला नसेल ना, तर वरती आय बटन वरती मी त्याची लिंक टाकतोय, जा आणि तो व्हिडिओ बघा. 2 व्हिडिओ ऍक्च्युअली मी ह्याच्यावरती बनवलेले आहेत की आपण घर कधी घेतलं पाहिजे आणि जर का तुम्ही एक होम लोन घेतलं असेल तर ते लवकरात लवकर नील कसं करायचं याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळं कुठलंही जेव्हा तुम्ही मोठं लोन घेताय ना, तर त्याचा आधी स्टडी करा की ती गोष्ट आपल्याला लॉंग टर्म मध्ये किती फायद्याची आहे आणि किती नुकसानदायक ठरू शकते. दुसरं सोल्युशन काय, तर ज्यावेळेस तुम्ही तुमचे पैसे इन्व्हेस्ट करताय ना, तर ते पैसे मल्टिपल असेट्स मध्ये इन्व्हेस्ट करा. जसं की तुम्ही म्युच्युअल फंड्स मध्ये वगैरे करू शकता. स्टॉक मार्केटमध्ये रिस्क असते, पण म्युच्युअल फंड मध्ये त्यातल्या त्यात कमी रिस्क असते, इंडेक्स म्युच्युअल फंड्स मध्ये वगैरे. किंवा मग तुम्ही लॉंग टर्म साठीच इन्व्हेस्ट करताय तर तुम्ही नॅशनल पेन्शन स्कीम, PPF, पब्लिक प्रोव्हिडंट फंड यासारख्या गोष्टींचा पण विचार करू शकता. त्याला काही कॅपिंग वगैरे पण असते, पण त्या सगळ्या गोष्टी चेक करून तुम्ही तशा इन्व्हेस्टमेंट करू शकता, जेणेकरून तुम्हाला ऍटलीस्ट चांगले रिटर्न्स मिळतील लॉंग टर्म मध्ये. 5वी गोष्ट, ज्याच्यावरती एक सामान्य भारतीय माणूस आजच्या काळात सगळ्यात जास्त पैसे खर्च करतोय, ते म्हणजे एज्युकेशन. आता शिक्षणावरती पैसे खर्च करणं म्हणजे पैसे वेस्ट करणं असं मी म्हणत नाहीये, पण तुम्हाला माहितीये का, आताच 1-2 वर्षापूर्वी रेल्वेच्या D ग्रुपच्या जागा निघाल्या होत्या. काही हजारांमध्ये त्या जागा होत्या, पण त्या 50 ते 60 हजार जागांसाठी आपल्याकडे किती फॉर्म आले होते माहितीये का? तर साधारण एक पूर्ण ऑस्ट्रेलिया देश जेवढा आहे ना, त्या देशाची जेवढी पॉप्युलेशन आहे ना, म्हणजे 2.5 ते 3 करोड फॉर्म 50,000 वॅकन्सीज साठी आले होते रेल्वेच्या, आणि ते पण D ग्रुपच्या. आणि त्या 2.5 ते 3 करोड लोकांमधले मॅक्झिमम लोकांनी इंजिनिअरिंग केलेली होती, काही लोकांचं MBA झालेलं होतं, काही लोकांची तर PhD पण झालेली होती. तर इतकं हायर एज्युकेशन घेऊन D ग्रुपच्या जागांसाठी इतके सगळे लोक प्रयत्न करतात भारतामध्ये. याच्यावरनं ही गोष्ट आपल्याला लक्षात येते की भारतामध्ये 50% पेक्षा जास्त लोक एम्प्लॉयबल नाहीच आहेत, त्यांच्याकडे नेसेसरी स्किल्स नाहीत, त्यांच्याकडे फक्त डिग्रीचे कागद आहेत. आणि ह्याच्यासाठी ते स्वतः जेवढे जबाबदार आहेत त्याच्यापेक्षा जास्त आपली एज्युकेशन सिस्टीम जबाबदार आहे, किंवा मार्केटमध्ये जो काही एज्युकेशनला घेऊन गोंधळ चाललेला आहे ना, तो पण जबाबदार आहे. इव्हन तुम्ही आजकाल बघत असाल
असाल जे अगदी लहान मुलांसाठी 1-2 वर्षाच्या मुलांसाठी प्ले स्कूल आहेत किंवा मग ज्युनियर केजी सिनियर केजी या इतक्या लेवलच्या एज्युकेशनसाठी पण 40-40 आणि 50-50 हजार फीस घेतली जाते वर्षाची. तुम्ही जर आपले सिनियर्स बघितले, आपण पण म्हणजे मी सुद्धा, आपण पूर्ण 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण घेतलं असेल ना, तर त्या पूर्ण 10 वर्षांमध्ये पण 1 लाख रुपयाचा खर्च मे बी आपल्या पॅरेंट्सला करावा लागलेला नसेल. आपणही मराठी मीडियम मधूनच शिकलोय, पण आजच्या तारखेत कुठेतरी उभे राहू शकतोय, मार्केटमध्ये टिकलोच आहे आपण. त्यामुळं आजकाल जे नवीन पॅरेंट्स आहेत ना, त्यांच्यामध्ये जी रेस लागली ना की आपल्या मुलांना कॉन्व्हेंटमध्ये टाकायचंय, इंग्लिश मिडियमलाच टाकायचंय, ही गोष्ट किती नेसेसरी आहे या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. कारण शेवटी एवढं सगळं एज्युकेशन घेऊन पण तुमचा मुलगा किती स्किल्ड होते, त्याच्याकडे ऍक्च्युअल प्रॅक्टिकल नॉलेज किती येते, या गोष्टीवरती मोठा क्वेश्चन मार्कच उभा राहतोय. तर याच्यावरती सोल्युशन काय? सगळ्यात पहिली गोष्ट तर आपण स्वतःच अवेअर झालो पाहिजे. तुम्हाला माहितीये का, आता 2023 मध्ये दिल्लीच्या गव्हर्नमेंट स्कूल मधूनच शिकलेल्या जवळपास 1074 विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा क्लिअर केली होती आणि 104 लोक जे अगेन गव्हर्नमेंट स्कूल मधलेच होते त्यांनी जेईईची ऍडव्हान्स परीक्षा क्लिअर केली होती. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या एक्झाम्स क्लिअर करणं किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स क्लिअर करणं, ही गोष्ट तुम्ही इंग्लिश मीडियम मधून शिकलेत, गव्हर्नमेंट स्कूल मधून तुमच्या लोकल लँग्वेज मध्ये शिकलेत, या गोष्टीवरून डिसाइड होत नाही. तर तो विद्यार्थी ऍक्च्युअली किती प्रिपेअर आहे या सगळ्या गोष्टींसाठी, त्याचा बेस किती स्ट्रॉंग आहे, त्याच्या पॅरेंट्सनी त्याच्या शिक्षणाकडे किती लक्ष दिले, या सगळ्या गोष्टींवरून ठरत असतं. दुसरं सोल्युशन, आजकालच्या विद्यार्थ्यांना ना स्किल्स आणि टॅलेंट बेस्ड एज्युकेशन देणं गरजेचं आहे, कारण डिग्रीची सर्टिफिकेट्स इतकीशी व्हॅल्युएबल राहिलेली नाहीयेत आता. आणि तिसरं सोल्युशन, एकदम स्कूल आणि कॉलेजच्या वयापासूनच ना रिअल लाईफ वर्क एक्सपिरियन्स द्यायला स्टार्ट करा. मे बी लो सॅलरीवरती लोकल मार्केटमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये इंटर्नशिप वगैरे करणं शक्य असेल ना, तर ती कॉलेजच्या वयामध्ये 10वीच्या सुट्ट्यांमध्ये इथूनच करायला स्टार्ट करा. कारण तुम्हाला रिअल मार्केटचा एक्सपोजर मिळेल, थोडासा एक्सपिरियन्स मिळेल, तुम्हाला या गोष्टीची कल्पना येईल की मार्केटमध्ये काय चाललेलं आहे आणि त्यानुसार तुम्ही स्वतःला प्रिपेअर करू शकता जोपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन संपेल त्याच्या आधी. नंबर 6, ज्यावरती भारतीय माणसं सगळ्यात जास्त पैसे खर्च करतात आता, ती गोष्ट म्हणजे प्रायव्हेट कोचिंग. तुम्ही कोटा फॅक्टरी वेब सिरीज बघितलेत? कोटामध्ये कितीतरी विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायला जातात आणि त्या ठिकाणी या परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी साधारण 50 लाख रुपयांपासून तर 2 करोड रुपयांपर्यंतचे पण कोचिंग पॅकेजेस दिले जातात. आणि अजून एक सत्य असं पण आहे की मागच्या 12 वर्षांमध्ये 150 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सुसाईड केलेलं आहे की इतक्या मोठ्या कोचिंग मधून स्टडी करून पण आपण ती एक्झाम क्रॅक नाही करू शकलो. त्यातल्या 16 विद्यार्थ्यांनी तर 2023 मध्ये सुसाईड केलेलं आहे कोटामध्ये. तर ही रिअलिटी आहे कोचिंगची. इव्हन आपल्या महाराष्ट्रात तुम्ही पुण्यासारख्या ठिकाणी बघाल, लातूरला बघा किंवा तिकडे नॉर्थ मध्ये दिल्लीमध्ये बघा, कितीतरी मोठी इंडस्ट्री होते प्रायव्हेट कोचिंगची. एमपीएससी, यूपीएससी या एक्झाम्स वरती माझ्याच ओळखीतले कित्येक लोक आहेत ज्यांनी आयुष्याची 5-5 वर्ष दिलेली आहेत आणि त्याच्यानंतर त्यांना वेगळ्या फील्ड्स मध्ये करिअर करावं लागलेलं आहे. भारतामध्ये जी प्रायव्हेट कोचिंग इंडस्ट्री आहे ना, ती 2023 मध्ये 58,000 करोड रुपयांची होती आणि 2028 पर्यंत ती 1,33,000 करोड रुपयांची होईल. आणि हा सगळा पैसा कुठून येणार आहे? तर आपल्यासारखे मध्यमवर्गीय लोक जे आहेत ना, त्यांच्या खिशातून जाणार आहे. तर ह्याच्यावरती सोल्युशन काय? नंबर 1, प्रत्येक विद्यार्थ्याला प्रायव्हेट कोचिंगची गरज नसते. एक उदाहरणच तुम्हाला द्यायचं असेल, पुलवामा मधला एक विद्यार्थी आहे जो दिवसभर पेंटरचं काम करायचा आणि काही तासांसाठी कन्सिस्टंटली दररोज सिरियस स्टडी करून, ते पण सेल्फ स्टडी करून, त्याने पहिल्याच अटेम्प्ट मध्ये नीट क्लिअर केली. मैं दिन भर मजदूरी करता था और शाम को पढ़ता था 6 बजे, 7 बजे से लेकर 12 बजे तक और सुबह 3 बजे से लेकर 8 बजे तक. फिर मैं काम पर जाता था दिन भर, यही मेरे रूटीन. तर जास्तीत जास्त आपण सेल्फ स्टडीला प्रोत्साहन दिलं पाहिजे, स्वतःहून गोष्टी प्रिपेअर करण्यासाठी रेडी झालं पाहिजे. कोचिंग क्लासेस जे आहेत ना, त्याच्यावरती ब्लाइंडली ट्रस्ट करू नका. जर तुम्हाला प्रायव्हेट कोचिंग लावायचीच असेल ना, तर ती आपल्या मुलासाठी अशा एखाद्या विषयामध्ये लावा जिथे तो थोडासा कच्चा आहे, त्याला जास्त सराव करण्याची गरज आहे त्या विषयाची, किंवा तुमचा जो शाळेचा सिलेबस आहे, करिक्युलम आहे ना, त्याच्या व्यतिरिक्त त्याची एखादी आवड आहे, जसं की डान्सिंग, एखादी वेगळी लँग्वेज शिकणं, एखादा इन्स्ट्रुमेंट प्ले करणं, या गोष्टींसाठी कदाचित जर त्याच्या स्कूलमध्ये फॅसिलिटीज नसतील ना, तर त्या गोष्टींसाठी आपण प्रायव्हेट कोचिंग लावण्यामध्ये काही गैर नाहीये. कारण अल्टिमेटली त्या विद्यार्थ्याची पर्सनॅलिटी ग्रो करेल, त्याच्याकडे काहीतरी ऍडिशनल असेल, त्याचा आत्मविश्वास वाढेल त्या गोष्टींमधून, फक्त एक डिग्रीचा कागद असण्यापेक्षा. म्हणून ज्यावेळेस पण तुम्ही प्रायव्हेट कोचिंग घेताय कुठल्याही गोष्टीसाठी, त्यावेळेस थोडासा विचार करूनच घ्या. फक्त ब्लाइंडली रॅट रेस मध्ये सगळेच चाललेत कोचिंग क्लासेसला म्हणून माझा पण मुलगा गेला पाहिजे, ही गरजेची गोष्ट नाहीये. 2 ते 3 तास दररोज ट्युशन मध्ये घालवण्यापेक्षा त्यांना रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस द्या, काही चांगली बुक्स वाचायला द्या, त्यातून त्यांचं माइंड डेव्हलप होईल, त्यांचा एक्सपिरियन्स वाढेल. आणि नंबर 7, ज्यावरती आपण भारतीय लोक आज सगळ्यात जास्त पैसे खर्च करतोय, ते म्हणजे गाडी किंवा कार. गाडी तो बडी चाहिए भाई साहब, हे आपण नेहमीच ऐकलं असेल. एक उदाहरण घेऊयात आपण. समजा जर का तुम्ही मारुतीची स्विफ्ट गाडी घेताय, तर त्या गाडीची ऑन रोड येण्याची प्राइस आज 8 लाख प्लस आहे आणि लेट से तुम्ही ती गाडी 50 किलोमीटर दर दिवसाला चालवताय. तर तुम्हाला माहितीये का, एका वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला त्या गाडीचा मेंटेनन्स किती आहे? तर तुम्ही फक्त पेट्रोल
याच्यावरती साधारण 1,20,000 रुपये वर्षाचे खर्च कराल, प्लस 30 ते 40,000 रुपयांचा मेंटेनन्स लागेल त्याच्यासाठी दर वर्षाला. म्हणजे 1,50,000 ते 1,60,000 रुपयांपर्यंत तुम्ही त्या गाडीवरती एका वर्षात खर्च करणार. अशी जर 5 वर्ष तुम्ही ती गाडी वापरली तर तुम्ही एका नवीन गाडीची पूर्ण प्राइस त्या गाडीच्या मेंटेनन्स मध्ये पे करताय. तर या सगळ्या गोष्टींचा विचार आपण एक गाडी घेताना करत नाही. आणि ऍक्च्युअली प्रॉब्लेम काय माहितीये का, बरेचसे जे यंगस्टर्स आहेत जे बेसिक सॅलरीवरती काम करतायत, म्हणजे 40 ते 50,000 रुपयांच्या सॅलरीवरती, ती लोक 1 किंवा 2 गाड्या घेत आहेत आणि त्यातल्या ऑलमोस्ट ज्या गाड्या आहेत ना त्या बँकेच्या लोनवरती घेतलेल्या आहेत. आणि का घेतलेल्या आहेत, तर आपल्याला स्वतःला त्या गाडीची गरज आहे, आपला वेळ वाचला पाहिजे, आपण थोडंसं कन्व्हिनियंट लाईफस्टाईल जगू शकलो पाहिजे. हे कारण असण्यापेक्षा जास्त आपल्या कुणीतरी मित्राने घेतली, आपल्या कुठल्या तरी नातेवाईकाने घेतली आणि त्याच्यापेक्षा चांगली गाडी मला घ्यायची, या रिझन साठी खूप लोक गाड्यांवरती खर्च करतात, बँकांकडनं लोन घेतात. या गोष्टी पण खूप वेळेस आपल्याकडे होतात. याच्यावरती सोल्युशन काय? नंबर 1, आपण जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर केला पाहिजे. तुम्हाला या क्लिपमध्ये एक व्यक्ती दिसत असेल, किनू रेव्हिस त्यांचं नाव आहे. ही एक सामान्य व्यक्ती नाहीये, तर हॉलिवूड मधला मोठा स्टार आहे आणि तो स्वतः मेट्रोनं प्रवास करतोय. ही गोष्ट वेस्टर्न कंट्रीज मध्ये खूप लोक ऑलरेडी करतात. भारतामध्ये पण दिल्लीमध्ये जेव्हा पोल्युशन वाढलं होतं त्यावेळेस ऑड इव्हनचा फॉर्म्युला लागला होता की 1 तारखेला तुम्ही प्रायव्हेट गाडी काढू शकता बाहेर, 2 तारखेला तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टनेच प्रवास करायचा आहे. खूप सारे बेनिफिट आहेत पब्लिक ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल करण्याचे, त्यामुळे शक्य असेल तिथं ती गोष्ट आपण केली पाहिजे. दुसरं सोल्युशन, जर का तुम्हाला समजा एखाद्या कारची खरंच गरज आहे तर ना बँकेकडनं लोन न घेता तुमच्याकडे जे काही पैसे असतील ना, समजा तुम्हाला 10 लाख रुपयांची कार घ्यायची आणि 5 लाख रुपये तुमच्याकडे ऑलरेडी आहेत आणि 5 लाख रुपयांचं तुम्हाला लोन घ्यायचंय, तर ते लोन न घेता तुम्ही त्या 5 लाख रुपयांमध्ये सेकंड हँड गाडी घेऊ शकता. आजकाल भारतामध्ये तर सेकंड हँड गाड्या चांगल्या कंडिशन मधल्या खूप लो प्राइस वरती मिळतात. चांगल्या कंडिशन मधली सेकंड हँड गाडी घेणं हा काही वाईट ऑप्शन नाहीये. सो आपण कार वगैरे घेण्यासाठी शक्यतो बँकेचं लोन टाळलं पाहिजे. या 7 गोष्टी होत्या ज्यावरती एक सामान्य मध्यमवर्गीय भारतीय माणूस आजकाल सगळ्यात जास्त पैसे खर्च करतोय. आपल्यापैकी पण बरीच लोक काही गोष्टींमधून आत्ताच आलेली असतील किंवा काही वर्षांमध्ये ह्यातले काही प्रश्न तुमच्या समोर येणारच आहेत. तर अशा वेळेस अवेअर राहा की कुठल्या गोष्टींवरती खर्च करायचा आहे आणि कुठल्या गोष्टींवरती खर्च टाळला जाऊ शकतो. आपल्या पैशांसोबत कसं ट्रीट करायचंय ही गोष्ट आपण आतापासूनच शिकून घेतली पाहिजे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा मला. जर अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांसोबत, फॅमिली ग्रुप्समध्ये, व्हॉट्सअपवरती शेअर करा. आणि हो, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज थिटे सायनिंग ऑफ.